चंद्रपूर महानगर संबंधी काल नागपुरात बैठक झाली। ही बैठक जरी महानगरपालिकेच्या पूर्ण निवडणुकी संदर्भात होती, मात्र या पूर्ण चर्चेमध्ये जोरगेवार विरुद्ध मुनगंटीवार अशाच संपूर्ण विषयावर चर्चा झाल्याची आपल्याकडे माहिती आहे। आपल्यासोबत आमदार किशोर जोरगेवार भाऊ, काल जी चर्चा झाली त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही आणि मुनगंटीवार यांच्याकडून असं ठरलेली आमच्याकडे माहिती आहे की दोन्ही जे आहे म्हणजे तुम्ही आणि मुनगंटीवार हे स्वतंत्र सर्वे करणार आणि त्याचा जो रिपोर्ट आहे तो उद्या संध्याकाळपर्यंत पक्षश्रेष्ठींना देणार आहात। नाही, असं काही नाही आहे। काल आमची एक ही बैठक एकंदरच निवडणुकीच्या नियोजनाच्या संदर्भातली। निवडणूक म्हणजे काय असं फॉर्म भरला आणि निवडून आला असं नसते। उमेदवार जरी निवडणूक लढत असले तरी पण पक्ष म्हणून अनेक प्रकारची कामं असतात, जबाबदाऱ्या असतात, त्या कशा पार पाडायच्या याच्यावर चर्चा झाली। शिवसेनेसोबतच्या युतीच्या संदर्भातली त्या ठिकाणी चर्चा झाली आणि काही नावांवर चर्चा झाली आणि हे ठरलं की काही जी नावं आहेत त्याचा पक्षाच्या माध्यमातून जो सर्वे झालेला आहे तो सर्वे रिपोर्ट आल्यानंतर त्यावर निर्णय करू अशा पद्धतीचे भूमिका त्या ठिकाणी घेण्यात आली। पण सर्वेच्या माध्यमातूनच तिकीट फायनल होईल हे तुमच्या दोघांचं एकमत झालेलं आहे? हे तर खरं आहे की काय असते की प्रत्येक कार्यकर्त्यांना असं वाटत असते की आपलं काम चांगलं आहे, परंतु अधिक सरस काम किंवा तिथलं सगळे पॉलिटिकल गणित लक्षात घेता कोण उमेदवार सरस राहील, कारण की निवडणुका जिंकायच्या, एक एक सीट ही महत्वाची असते आणि त्यामुळे जर उमेदवारी जर चुकली तर आपण असं बघितलं की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आता जे आपल्याला चित्र दिसलं ते कुठे ना कुठे पक्ष संघटना एवढी मजबूत असताना आपण त्या ठिकाणी पराभूत झालो। एक योग्य उमेदवार या ठिकाणी देण्याच्यासाठी म्हणून सर्व्हेच्या आधारावर मोस्ट ऑफ तिकीट्स उमेदवारी देण्याचा हा आमचा पूर्वीपासूनचा एक निर्णय होता, त्याच्याच अनुसरून हे होत आहे। एक चर्चा अशी आहे जे काल बैठकी झालेली आहे की कुठल्याही प्रकारे जे नेत्यांची मुलं आहे ज्यांचं पक्षात काम नाहीये त्यांना तिकीट देऊ नये अशी मागणी झाली आहे आणि एकाच कुटुंबात 2 सदस्यांना तिकीट देऊ नये अशीही मागणी झाली। अशी कोणतीही मागणी कुठेही झालेली नाहीये, ना कालच्या बैठक झाली नाही, याच्या पूर्वीच्या चर्चेमध्ये झालेली आहे। असं होतच नाही ना। असं जर एखाद्या ठिकाणी आवश्यक असेल तर बल्लारशाचं उदाहरण आपल्याला घेतो, एका कुटुंबात आपण 3 तिकीट दिलेलं आहे कारण की त्या परिवाराचं इलेक्टिव्ह मेरिट आहे, त्या परिवाराचं इलेक्टिव्ह मेरिट आहे आणि 2 देऊ नये। आता अनेक ठिकाणी 2 दिलेले आहे। मागच्या वेळेस आमचे 2 नगरसेवक होते, त्यामध्ये एक महापौर म्हणून बाकीच्या तिकडून निवडून आल्या, एक भानापेठ म्हणून कंचरलावर निवडून आले। नेत्यांच्या मुलांना तिकीट देऊ नये असं एक असं कुठेही निर्णय कधी कुठेही झालेला नाही। आता ते काही आपल्या मीडियाच्या माध्यमातून टाकायचं असं जर असेल तर तसं काहीच नाही। एक मागणी अजून जी काल याच्यात आलेली आहे की जे अलीकडेच पक्षात आलेले आहेत त्यांना न देता जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत ज्यांचं काम आहे त्यांना देण्यात यावी। हे गोष्ट खरी आहे की आपले जे पक्षामध्ये फार पूर्वीपासून काम करत आहे त्यांना उमेदवारी मिळावी हा सगळ्याच जणांचं त्याच्यावर एकमत असते, परंतु बरेचदा असं होते की त्या ठिकाणचं जे सामाजिक समीकरण ते कधी कधी आपल्या त्या बाजूने नसते, त्यावेळेस हे बाहेरचं म्हणजे इतर पक्षातून आलेल्या नाही त्या ठिकाणी उमेदवारी देतात। साधारणतः असं काही इथे नाही आहे। जे काम करणारे जे आपले पूर्वीपासून आहे त्यांनाच त्या ठिकाणी उमेदवारी जवळजवळ 90-95% उमेदवारी ही त्यांनाच जाईल या पद्धतीत दिसत आहे। सर्वेच्या माध्यमातून तिकीट दिल्या जाईल हे खरं असल्याचं जोरगेवार यांनी मान्य आहे, मात्र इतर जे निकष आहे ते कुठपर्यंत पूर्ण होतील याबाबत जोरगेवारांच्या बोलण्यातून साशंकता दिसतंय। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।